हो, आपण बघतोय चौथा सामना हंसिका स्पोर्ट्स पिंपलगरच्या विरोधात बल्लाणीमध्ये. टॉस जिंकलाय तो कॅप्टन हंसिका स्पोर्ट्स पिंपलगरचा कॅप्टन टॉस जिंकला आणि ते करतात त्या ठिकाणी फिल्डिंग करतात. सो बल्लाणी संघ या ठिकाणी पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रुपेश आणि मयुरी पाहायला मिळते. षडक पहिलं प्रीतम, पहिला चेंडू गोंद. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑफ स्टंपचा बाहेर होता, सरळ वेगाने हा चेंडू चाललाय थर्ड मॅनला. भरपूर वेगाने आउटफील्ड फास्ट सीमा पार. अंपायरचा नो बॉलचा इशारा. 1+4 आगाज 5 धावसंख्येने. हाईट फॅक्टर हे भरपूर लाभदायक असतं, बेनिफिट असतं. तो हाईट फॅक्टर पाहायला मिळतो गोलंदाजाकडे. परंतु पहिला चेंडू एक्स्ट्रा 5 पाहायला मिळाला. हवेमध्ये संधी झेलची असेल या ठिकाणी. शॉर्ट स्क्वेअर लागला परंतु नो बॉल होता. सो फ्री हिट हा चेंडू होता आणि त्याच कारणास्तव बचावलेत. ना मिळतात एक धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 6 वरती. 6 रन 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हंसिका स्पोर्ट्स पिंपलगरचा कॅप्टन टॉस जिंकला. फिल्डिंग ते करतात. त्यांच्या विरोधात बल्लाणी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. चांगला ड्रेस कोड पाहायला मिळेल दोन्ही संघांचा. व्हाईट अँड ब्लॅक, दुसऱ्या बाजूला रेड अँड ब्लॅक तुम्हाला हे कॉम्बिनेशन पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये चेसिंग आणि ड्रेसिंग या दोन्ही गोष्टी अनिवार्य आहेत. चेसिंग जर तुम्ही कंप्लीट केली नाही, चेसिंग केली नाही, धावसंख्या जर तुम्हाला परास्त व्हावं लागली आणि ड्रेसिंग जर तुमची नसेल तर तुम्हाला पेनाल्टीला सामोरं जावं लागेल. प्रीतम प्रीतम भोईर ऑफ स्टंपचा बाहेर होता. क्रॉस बॅटेड लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. स्पॉटकडे बघत राहिलेत फलंदाज, कारण टप्पा पडल्यानंतर हा चेंडू काहीसा वळण घेत असताना विसावतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आलेत. त्या ठिकाणी आपण बघतो लेफ्ट हँडरसाठी ऑन साईडला डीपमध्ये त्यांनी स्क्वेअर लेग ठेवला आणि फलंदाज मयूर यांच्यासाठी लॉंग ऑन देखील तैनात आहे. आडव्या बॅटने या ठिकाणी वळवला. बॅटवरती मिळत नव्हता चेंडू, चालला डीपमध्ये स्क्वेअर लेगला. मिळते 1 रन आणि धावफलक एका धावेने पुढे जात असताना आपण बघतोय ते पुढे 7 या आकड्यावरती. दुपारचं हे सत्र तुम्हाला पाहायला मिळेल. उन्हाचा तडाखा तितका नाही आज जो अगोदर आपल्याला पाहायला मिळाला. आता गेल्या 10 ते 15 दिवसामध्ये भरपूर उन्हाचं टेम्परेचर थोडं आपल्याला नक्कीच कमी पाहायला मिळतं. सकाळच्या सत्रामध्ये 10 वाजेपर्यंत ड्यू फॅक्टर दव बिंदू आपल्याला पाहायला मिळतात. धुकं देखील पाहायला मिळते आणि संध्याकाळी देखील लवकरच 5-1 वाजता तुम्हाला गुलाबी थंडी जाणवतं. बॅटची बाहेरची कडा होती. थर्ड मॅनमध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट थर्ड मॅनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन रोखू शकत नव्हते. सिंगल धावफलक पुढे आपण बघतो 8 या आकड्यावरती. सुरुवात या डावाची प्रीतमने मात्र एक्स्ट्रा रनने केली होती. 5 धावा एक्स्ट्रा दिल्या होत्या आणि त्यानंतर केलेलं त्याने कमबॅक. हे खऱ्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं. गोलंदाजीमधली स्ट्रेंथ आपण बघतो हंसिका स्पोर्ट्स पिंपलगरची गोलंदाज प्रीतम भोईर. चेंडूजनी शिल्लक आहेत 2 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात 8. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला मयूर. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. मिड ऑनमध्ये ऑन साईडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सोबत तुम्ही बघता स्क्वेअर लेग. फुलर लेंथ होता, खोदून काढला. डीपमध्ये चालला चेंडू. त्या अगोदर शॉर्ट मिड विकेटमध्ये मिड ऑन वरून क्षेत्ररक्षक येतात. गुड फिल्डिंग. धाव फक्त 1 मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय 9 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ पॉवर प्ले मधला पहिल्या षटकामधला जुनी शिल्लक. राकेश भोईर फॅन टीम तुम्ही बघताय हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर, ज्यांचा नेहमीच या संघासाठी पाठिंबा राहिला. बॅटच्या आतमधली कडा हवेमध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. सुदैवाने गॅपमध्ये पडला. काऊ कॉर्नरला चेंडू डीपमधून क्षेत्ररक्षक येतात. त्या ठिकाणी उचलून फेक होईल तोपर्यंत धावा मिळतात त्या सहजरित्या. ठिकाणी 2 षटक पहिलं संपन्न. नो लॉस बॅटिंग करतो हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 11. तुर्तास थांबतो आणि थोडासा आम्ही फेरबदल करतोय आणि येत आहेत कमेंट बॉक्समध्ये मी इन्व्हाइट करतोय हेमंतजी पाटील यांना, ज्यांच्या शुभमानेतून आपण ऐकू खेळाचं हे पहिलं सत्र जे आहेत
उंबारली गावचे. येस, थँक्यू. थँक्यू. नक्कीच एक सुमधुर व्हॉइस आपण ऐकलेत मॅन फ्रॉम एडुटने यांच्यामार्फत. नक्कीच एक स्वीट व्हॉइस आणि गुड कम्युनिकेशन स्किल पाहायला मिळाली त्यांच्यामार्फत. त्यांचा देखील मी धन्यवाद आभार व्यक्त करेन की त्यांनी मला इथे चान्स दिली. तर वळूयात मॅचकडे. सुरेखाचा सामना हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर विरुद्ध बल्यानी. नक्कीच एक भिवंडीला बिलॉंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय एक कल्याण विभागातील मातबगार संघ बल्यानी. नक्कीच खेळण्याचा मानस होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरच्या हातात विसावेल आणि हा एक लागलेला सांघिक हदरा आपल्याला पाहायला मिळतोय टीम बल्यानी या संघाला. स्ट्राइक एंडला पाहतोय आपण रुपेश भगत. नक्कीच नो बॉल ची सांगत होती पंच, मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. हिरामन खरकर सर नक्कीच आतापर्यंत मागील 2 दिवसात नक्कीच त्यांनी प्रभावित केले आपल्या पंचांच्या शैलीतून. ते हिरामन खरकर सर मॅन फ्रॉम कांबा. फुलानेचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढला, अफलातून फटका, चेंडू ट्रॅव्हल होईल भरघोस वेगाने सीमारेषा पलीकडे येणारा हा A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. तू मात्र खचू नकोस, उगारतील ते बोटे तुझ्यावर, तू मात्र खचू नकोस. रुपेश भगत सारखं नेतृत्व लाभलंय संघाला, माघार तू घेऊ नकोस. आणि त्याच पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते रुपेशच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा नक्कीच आता मात्र अकुटप्याचा चेंडू होता, स्विंगीनं मिस होतोय आणि चेंडू जाऊन विसावतोय थेट यष्टीरक्षकाच्या हातात. अशा पद्धतीने एक डॉट चेंडूची समाप्ती होते. या डॉट चेंडूच्या साह्याने धावसंख्या आहे ती धाव फलकावर जाऊन विसावते ती 16 या आकड्यावर. नक्कीच अकुटप्याचा चेंडू पूल केलाय, शॉर्ट ऑन पूल पॉवरफुल. नक्कीच फिल्डर तेथे आहे, परंतु फील्ड केलं जाईल डीप स्क्वेअर लेग फिल्डरच्या माध्यमातून गॅदर केला जाईल, थ्रो केला जाईल. तर परत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धाव्यांच्या साह्याने स्कोर कार्ड हलतं जुलतं आपल्याला पाहायला मिळेल 18 या धावसंख्येवर. आता मात्र रुपेश कुठेतरी धावा एकवटतो आपल्या संघासाठी. माहिती आहे जर इथून धावा एकवटल्या तर जाऊन फायटिंग टोटल क्रिएट करता येईल. आता मात्र फुलरलेनचा चेंडू ऑफ साईडला, नक्कीच डाऊन दी ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलेला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर मात्र तैनात केला होता त्या फटक्यासाठी आणि एका धावेवर समाधानित करतोय दोन्ही फलंदाजांना. गुड टेम्परामेंट क्लास पाहायला मिळाला रुपेशच्या बॅटमधून आतापर्यंत तरी. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल सलमान. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू स्विंग मिस पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगत होते पंचांच्या मार्फत. आणि अशा पद्धतीने दुसऱ्या षटकाचं देखील पतन होताना पाहायला मिळतंय. या 2 षटकांच्या साह्याने धावसंख्या ती स्कोर कार्डवर
19 आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात टीम बल्ल्याणी या संघाची. Batsman, he played handsomely down the ground. There is a chance for the run out, but he has to complete the single. In the form of single, the scorecard has to moving on the 20 runs, loss of 1 wicket team Balyani. Now we have to see the strike and Salman. And third one, the bowler has to handling third spell of his inning. Niklesh. Batsman has to calling for the third umpire. And we see the Guddu, man from Vasundri, in the form of third umpire. Bowler ready for the ball. Niklesh. It's a slower one. He picks handsomely and played the handsomely down the ground, the carpet. And fielder is there. Gather is very well and throw it. But between that, 2 runs completed both them, Salman and Rupesh. The very well batting between those and build up the partnership handsomely for their team, Salman and Rupesh. It's another one slower one. Played handsomely down the ground through the carpet, and fielder is there in the out of the 30-yard circle, fielded very well, and it's a 1 run. Another one. It's appeal for the caught behind, but it's not out from the umpire Hiraman Karkar. Sir. Niklesh ready for the ball to Rupesh. Rupesh plays handsomely up pitch of the mid-on reason, but he has to gone and back to the pavilion.
handsomely extra coverage and fielder is there and another wicket for the team Balyani. संघाला आणि आता कुठेतरी सामन्यामध्ये बनवून ठेवलं निखिलेश यांनी आपल्या संघाला. आता मात्र कुठेतरी टॉप ऑफ दी हेड आपल्याला पाहायला मिळतोय. पिंपळनेर संघ बल्याणी संघाच्या वरचढ करतोय. सांघिक चौथं षटक हाताळतो आपल्या संघासाठी गोलंदाज सूरज जोशी मॅन फ्रॉम पिंपळनेर. तर आता मात्र एक पिंपलघर सॉरी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न काहीसा अनसक्सेसफुल ठरतोय. परंतु चेंडू ट्रॅव्हल होईल. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने फील्ड केला जाईल तर पर एक धाव कंप्लीट होते आणि या एका धावेच्या साह्याने धाव फलक हलतं झुलतं आपल्याला पाहायला मिळेल. टीम बल्याणी संघाचा जाऊन पोहोचतोय तो 24 या आकड्यावर. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहतोय आपण. अविनाश रोशन दोन्हीही मॅन इन एक्सपिरियन्स आहे टीम बल्याणी संघाकडनं. आता मात्र इथून मोठे फटके खेळावे लागतीलच जर टीमला एका फायटिंग टोटल पर्यंत पोहोचवायचं असेल तर. फील्ड मध्ये चेंजेस पाहायला मिळते. नक्की जाणलंय की लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे तर ऑन साइडला त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय गोलंदाजाच्या मार्फत. आठवण करून देतोय ग्लेन मॅग्राची, ज्या पद्धतीने ग्लेन मॅग्रा गोलंदाजी करायचे. वारंवार फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना दिसायचे आपल्याला. त्याच पद्धतीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू खेळण्याचा मानस होता. चायनीज कट लागून चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. या एका धावेच्या साह्याने इक्का दुक्का करत बल्याणी संघ मात्र पुढे सरसावतोय. तो जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावर. रोटेशनचा विचार केला तर नक्कीच आपल्याला केन विल्यमसन विराट कोहली यांच्या फलंदाजीची आठवण करून देतो रोशन मात्र. अकुटप्प्याचा चेंडू नक्की शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहतोय आणि बीट करतोय फलंदाजांना. जाऊन विसावेल तो यष्टीरक्षकाच्या हातात समवेल आणि अशा पद्धतीने पुन्हा एक निर्धाव चेंडूची सांगता होती पंचांच्या माध्यमातून. या टुर्नामेंटचा विचार केला नक्कीच सुरेख असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. कोंडेरीकर चषक 2022 टॉस बॉक्स एक विलोभनीय अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फुलरलेनचा चेंडू नक्कीच गती परिवर्तन होता. खेळण्याचा प्रयत्न होता. कायशी बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होईल शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये आणि फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव. या एका धावेच्या साह्याने धावफलक पुन्हा उसळी घेताना पाहायला मिळतोय 28 या आकड्यावर. कुठेतरी मोठे पटक्यांपासून वंचित ठेवण्यात आला आहे रोशन याला. अविनाश देखील ती खेळी साकारत नाहीये आपल्या संघासाठी. नक्कीच दोन्ही फलंदाज तितकेच एक्सपिरियन्सेबल आहेत आपल्या संघाकडनं. प्रयत्न तर सुरू आहेत तर पाहूयात प्रयत्नांना यश मिळतंय का. ओ नक्कीच आखू टप्प्याचा चेंडू ऑफिस खेळून काढलाय. फिल्डर येतोय डीप मिड विकेट क्षेत्राकडनं परंतु काहीशा चुका होतात फिल्डर क्षेत्ररक्षकाकडनं आणि अशा पद्धतीने या दोन धावा कंप्लीट होत आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अशा पद्धतीने या दोन धावांच्या साह्याने धावसंख्या आहे ती धाव फलकावर. एकच धाव कन्वर्ट होतीये. नक्कीच या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आहे ती धाव फलकावर 29 या आकड्यावर. इरादे मात्र स्पष्ट करावे लागतील दोन्ही फलंदाजांना. जर इथून एक फायटिंग टोटल क्रिएट करायची असेल तर आपल्या संघासाठी. मी वारंवार चर्चा करतोय दोन्ही फलंदाजांची
दोन्हीही मॅन इन एक्सपिरियन्स फलंदाज आहेत, परंतु आतापर्यंत एक साजेशी कामगिरी केली आहे गोलंदाजांनी आपल्या संघासाठी. ते प्रीतम असो, सूरज असोत किंवा निखिलेश किंवा सूरज, एक भेदक मारा आपल्या टीमसाठी त्यांनी साकारलंय आणि कुठेतरी आटोक्यात ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. आता मात्र सांघिक चौथा स्पेल हाताळतोय आपल्या संघासाठी नयन, सॉरी 5वं. पुलरलेनचा चेंडू, नक्कीच तिथे काही मिस टायमिंग पाहायला मिळते अविनाशाच्या फलंदाजीतून आणि चेंडू जाऊन विसावतोय ते थेट यष्टीरक्षकाच्या हातात. इरादे हो बुलंद तो जीत उन्हीं की होती है, यू ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडा होती है. आणि तशाच प्रकारचा हौसला भरावा लागणार आहे. नक्कीच कॉन्फिडन्स लेवल जी खालावली आहे ती वाढवावी लागणार आहे. एक मोठा फटका मी तर म्हणेन कॉन्फिडन्स वाढवेल अविनाशाचा. तर पाहूया तो मोठा फटका येतोय का. आता मात्र नक्कीच ज्या फटक्याची चर्चा करत होतो, सुरेख असा फटका घेऊन काढलेला होता. मिड ऑन रिजन मध्ये फील्ड केला जाते तोपर्यंत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. आणि अशा पद्धतीने या 2 धावा कन्व्हर्ट करतात आपल्या संघासाठी. या 2 धाव्यांच्या साह्याने धावसंख्या आहे ती धाव फलकावर 31 या आकड्यावर. सांघिक 5वं षटक मार्गस्थ आहे या इनिंग मधलं. आता मात्र ऑन साइडला शपळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु काहीसे फिंगर रोल केले होते बॉलवर गोलंदाजाने आणि अशा पद्धतीने अजून एक विकेटचं पतन टीम बल्ल्याणी या संघाला धावचीच्या स्वरूपात बाद होतंय. अविनाश बॅक टू दी पविलियन. तडपता असलं तरीही रोशन अजून मात्र शांत कसा हे मी विचार करतोय. पाहूयात सांघिक 3रं षटक, एक किफायती षटक हाताळतो आपल्या संघासाठी नयन. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. आता मात्र ज्या फटक्याची गरज होती खेळून तर काढला फिल्डर ते आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि एक मोठा झटका रोशनच्या स्वरूपात लागलेला टीम बल्ल्याणी या संघाला. रोशन बॅक टू दी पविलियन. वारंवार विकेटचं पतन होत आहे टीम बल्ल्याणी या संघाला आणि बॅकफुटवर नेऊन ठेवलं मी तर म्हणेन टीम पिंपलगर या संघाच्या गोलंदाजाने. एवई आणि टीम आटाळी संघाच्या दोन्ही टीमच्या कर्णधारांना एक ऑफिशियल कॉल असेल, नाणेफेकीसाठी यायचंय त्यांनी. एवई विपक्ष आटाळी असा हा सामना होणार आहे. या सामन्यानंतर एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक कल्याण विभागातील एक मातबगार संघ तर दुसरा म्हणजेच भिवंडी विभागातील. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. पुलरलेनचा चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काहीसा मिस टायमिंग होता आणि चेंडू
30 यार्ड सर्कलमध्ये फील्ड केला जाईल तोपर्यंत एका धावेवर समाधानित करतात दोन्ही फलंदाजांना. अशा पद्धतीने एका धावेच्या साह्याने इनिंगचं देखील पतन होतंय टीम बल्लेन या संघाच्या. आणि धावसंख्या आहे ती स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 32 या आकड्यावर 33 धावांचं मापक लक्ष उभारण्यात यश संपादन झालंय. कुठेतरी प्रशंसा करणं योग्य असेल टीम पिंपलगर संघाच्या गोलंदाजीची, जिथे प्रीतमने पहिलं षटक हाताळलं P1चं. त्याच्यामध्ये अवघ्या फक्त आणि फक्त 11 रन्स खर्च केल्या, मात्र सफलता नव्हती. कुठेतरी पार्टनरशिप बिल्डअप झाली होती. तदनंतर सूरज याने सांघिक दुसरं षटक हाताळलं, फक्त आणि फक्त 8 धावा खर्च करून 1 विकेट हस्तगत केली. त्यानंतर पुन्हा एकदा निखिलेश आला. निखिलेशने देखील एक किफायती षटक हाताळलं, तब्बल 4 धावा खर्च केल्या. आणि जे शेवटचं षटक होतं मी तर म्हणेन त्याच्यात एक जबाबदारीनिशी जे स्लॉग ओव्हरचं षटक होतं ते हाताळलं आणि तब्बल फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करून 3 विकेट्स देखील हस्तगत केल्या. तो नयन. थँक्यू हेमंत पाटील. तर आपण पाहू शकता एका बाजूला असेल अट्टाली कोलीवाडा हा संघ आणि एका बाजूला असेल येवई संघ. तर विनय पाटील यांना विनंती असेल आपण आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विनय पाटील एक उत्कृष्ट असं प्लेयर म्हणून त्यांची ओळख आहे पिसेगावचे. तर त्यांच्या हस्ते या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कौल जातोय अट्टाली संघाच्या दिशेने. तर धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला आहे अट्टाली संघाने. काय डिसिजन असेल? तर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 35. तर शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतोय कोंढेरीकर चषक 2022 या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूपच चांगलं आहे. आम्ही दरवर्षी ते खेळतो, आम्हाला मजा येते खेळतात. थँक्यू. तर जाऊया आपण येवई संघाचे संघनायक उपस्थित आहेत. तर खूप खूप शुभेच्छा अटाली संघाच्या संघनायकाला. नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा होता का? हो नक्कीच. तर या ठिकाणी मात्र नाणेफेकी आपण हरलात आणि बॅटिंग करायचे. तर किती धाबा मारण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65 रन आम्ही 5 ओव्हरपर्यंत करण्याचा प्रयत्न करू. तर असे कुठले फलंदाज आहेत त्यांच्याकडून आपल्याला आणि संघाला अपेक्षा असतील? मनोज आहे, संजय आहे, मी स्वतः आहे, अजून 3-4 बॅट्समन आहेत, ते 60 ते 65 रन करू शकतील. तर शेवटचा प्रश्न असेल या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि आम्हाला यावर्षी पण मागच्या वर्षी सारखी संधी दिली खेळाबद्दल, त्याबद्दल कोंढेरीकर चषकवाल्यांचा धन्यवाद करतो. तर थँक्यू. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर टॉसबॉक्समधून अशी न्यूज आहे की नाणेफेकीचा कौल गेलाय अट्टाली कोळीपडा संघाच्या दिशेने आणि नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज असतील माझे साथी समाजदोचक हेदुटणे गावचा एक बुलंद आवाज करण काळन. थँक्यू. थँक्यू विश्वासी गणेश सर. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक 2022च्या पर्वामध्ये डावाला सुरुवात होते. ऑनसाईडला वळवला आडवा बॅटने स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू चालला लॉंग दी कार्पेट वेगाने सीमा पार. डावाची सुरुवात चौकाराने. त्या रिभक्त परायण दशरथजी महाराज केणे ज्यांची कन्या सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये जिचा आवाज आपण ऐकला ती नेहा केणे यांचं नुकतंच आगमन झालंय. मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावा सध्या पाहायला मिळतात त्या 4 आघाडीला सुहास आणि सूरज ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. सुहासच्या बॅटमधून चौकार आला. पहिलं षटक ज्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते झाकीट ऑफ स्टंपचा बाहेर होता. बॅटचा चेहरा उघडत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गुड फिल्डिंग.
शॉर्ट थर्डमॅनमध्ये चेंडू पाहायला मिळाला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, तो हुकला. एक रन या ठिकाणी होते कंप्लीट आणि धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 5 या आकड्यावरती. दुपारचे सत्र 2:13 सध्या आपण बघतोय 2:12 या डावाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर येतोय तो ही एक रन आली आणि स्ट्रायकिंग एंडला सध्या आपण बघतो लेफ्ट हँडर फलंदाज ते सूरज. ऑन द विकेट झाकीर. ऑन साइड वळवला, स्क्वेअर लेग मध्ये गॅप आहे, त्या ठिकाणी मोठी पॉवर प्ले सुरू आहे आणि वेगाने हा चेंडू चेस करता आला नाही क्षेत्ररक्षकाला, त्यांना भेदून सीमा पार. चौकार. उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ते गोपाळजी घोरमडे साहेबांना. या पण आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्रिकेटचं क्रेज इतकं आहे, क्रिकेटचं वेळ इतकं असेल, बघू शकाल आपण लातूरवरून खास करून या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ते गोपाळजी घोरमडे साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फान लीगमध्ये चुकी होते, झेल घेणं आवश्यक आहे. पकडा झेल जिंका, क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस असं आपण म्हणतो, पण त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली, क्षेत्ररक्षणामध्ये चुकाल तर विजयासाठी तुम्हाला नक्कीच मुकावं लागेल. धावफलक 10 वरती. शफल झाले, ऑन साइड वळवण्याचा प्रयत्न, पुन्हा एक धावेमध्ये फाईन दिगला डाव लगावली होती, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले साजिद रईस यांच्याशी. आणि माझा संपर्क या अगोदरच आला होता 2 ते 3 वर्ष अगोदर. साजिद रईस यांनी बल्लानीच्या टुर्नामेंटमध्ये मला नक्कीच इन्व्हाइट केलं होते. सध्या पाहायला मिळतात आता थर्डमॅनला असतील. चांगलं क्षेत्ररक्षण, एक डाईव्ह लगावली होती त्यांनी चेंडूपर्यंत. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, स्लॉट मध्ये आला चेंडू आणि चाललाय तो या प्लॉटच्या बाहेर. मिड विकेट सीमा पार, षटकार. तेहतीस धावसंख्येचं लक्ष्य. पहिल्या डावामध्ये धावसंख्या कुठेतरी कमकुवत पाहायला मिळाली, त्याचं कारण गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. प्रीतम असतील, त्यानंतर आपण गोलंदाज बघितला असेल तो म्हणजे सूरज, सर्व गोलंदाज त्यानंतरचे निकलेश असतील, त्यानंतर सूरज आणि पुन्हा एकदा नयन त्यांनी इकॉनॉमिकल षटकात आले आणि त्याच कारणासह फक्त 32 वरती मजल मारू शकला तो पिंपलनेर, अर्थातच पिंपलगर, माफ करा, हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर यांनी पहिल्या डावामध्ये जर बघितलं गोलंदाजी केली आणि बल्ल्यानीने मात्र धावा उभारल्या त्या 32. सो लक्ष सध्या 33 आहे हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर या संघासमोर. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या आपण बघितली, षटक पहिलं त्या ठिकाणी संपन्न झालंय आणि धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 17 धावा. 33 लक्ष अजून या डावामध्ये बनवायच्या आहेत त्या 16 धावा 24 चेंडूंमध्ये. पारडं कुठेतरी वजनदार आहे या डावामध्ये. जर आपण बघितलं तर आता पिंपळगरचं पारडं तुम्हाला वजनदार पाहायला मिळेल. षटक दुसरं असेल आणि या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये तयार होतोय गोलंदाज इम्रान. त्रिमूर्ती बिल्डर अँड डेव्हलपर्सचे आदरणीय श्री वैभवजी मोरे आणि जय लोणे साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी आयोजित कोंडेरीकर चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिला चेंडू निर्धावाला, जलदगती गोलंदाज इम्रानला आपण बघतो या षटकामध्ये. धावसंख्या सध्या 17 वरती आहे. मिडॉन आतमध्ये आहे, डीपमध्ये डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ आणि क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात ते ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि डीपमध्ये स्क्वेअर लेगला तयार होतात गोलंदाज. फुलर लेंथ होता, ड्राईव्ह करतो एक्स्ट्रा कॉर्नरमध्ये, थोडंसं फंबल झालंय. चेंडू जसा निसटला, धाव होती ती कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 18 वरती. 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विकेट मिळवावे लागतील या ठिकाणी, कारण 33 माफक असं आव्हान आणि या आव्हानाला रोखण्यासाठी आता कुठेतरी विकेट मिळवावे लागतील. एखादी गाडी जिचा वेग कमी करण्यासाठी आपण रस्त्यावरती बघतो गतिरोधक स्पीड ब्रेकर उभे करण्यात येतात, इथे धावांचा वेग कमी करण्यासाठी विकेट मिळवावे लागतील. क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न, अपील, स्ट्रॉंग अपील आणि यावेळेला आपण बघितलं पायावरती आदळला चेंडू, त्याच कारणासह लेग बिफोरसाठी स्ट्रॉंग अपील करण्यात आलं होतं.
ज्यांचं नुकतंच आगमन झालंय त्रिमूर्ती बिल्डर अँड डेव्हलपर्सचे आदरणीय श्री वैभवजी मोरे आणि जय लोणे साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कोंढेरीकर चषक सामनावीरच्या ट्रॉफीज ज्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत त्यांच्या सौजन्याने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांचं नुकतंच आगमन झालंय. कट करण्यात आला थर्ड मॅनला, गोलंदाज आणि चेंडूची क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत पाहायला मिळाली. धावा मिळतात त्या म्हणजेच 2 आणि दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचले. पुढे ते 20 वरती चार चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये फक्त 3 आलेले आहेत. सो अजूनही या डावामध्ये जर आपण बघितलं 33चं समीकरण असताना 13ची अजूनही गरज आहे. ऑफ स्टंपचा बाहेर होता, बॅटचा फ्लो आपसूक खाली आला, त्याचं कारण चेंडू तितका चांगला होता. ऑफ स्टंपचा बाहेर कमी गतीने बॅटचा फ्लो अगोदर पाठीमागे गेला, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला फक्त खाली आला, ड्राईव्ह करण्यात आलं चेंडूला. 1 रन मिळते. धावफलक पुढे जात असताना आपण बघतो 21 वरती 12 रिक्वायर्ड. 12 धावसंख्येची अजूनही गरज आहे या डावामध्ये. इम्रानचा असेल शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज सुहास. लॉफ केलाय, मिस टायमिंग लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक समोर चुकी नसेल, सेफ अँड जेल. विकेटचं बदन. 21 वरती पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या हंसिका स्पोर्ट्स पिंपलगरला. 21 for 1. वरती जाकीर कशासाठी आले त्यांनी त्याचं उदाहरण दिलं. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवल्या. कमबॅक होऊ शकतं, संघर्ष तुम्हाला करावा लागेल मेहनतीने विजयाचं स्वप्न गाठण्यासाठी. 17 मध्ये अजूनही गरज आहे 12ची. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हरेश होता, बॅटचा चेहरा उघडला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा चेंडू वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, तो हुकलाय आणि 1 रन झालेली आहे ती कंप्लीट. येवईचे आमचे उद्योगपती आदरणीय श्री संजयजी जाधव साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालेले आहे मनपूर्वक आणि आम्ही सहर्ष स्वागत करतोय कोंढेरीकर चषक 2022च्या या पर्वामध्ये. आमचं व्यासपीठ मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व मान्यवरांनी गजबजलेलं आहे, भरगच भरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. व्यासपीठाला शोभा मान्यवर असल्यानेच असते आणि ते आमचं मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे सर्व मान्यवर या सामन्याचा आनंद घेतात. क्रिकेट हा प्रत्येकाच्या आयुष्यामधला एक अविभाज्य घटक आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होतात. लहानपणी जेव्हा आपल्या घरामध्ये बाळ जन्माला येतं, खेळ म्हटलं की चेंडू आणि बॅट, प्लास्टिकचे बॉल आणि बॅट त्यांना मात्र देण्यात येते प्रत्येकी बाळाला. सो घरापासूनच लहानपणापासूनच आपल्याला हा धर्म शिकवला जातो. भारतामध्ये अनेक धर्म आहेत, त्यामधला एक क्रिकेट आणि त्या धर्माचा देव आहे तो भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर.
पलटवार करणं भरपूर गरजेचं असतं आणि तेच सांगितलं झाकीरनं. पहिल्या षटकामध्ये 17 खर्च केला आणि तिसऱ्या षटकामध्ये तो पुन्हा आला. त्याने हेच सांगितलं, तुम्हारे हर वार का मैं पलटवार हूं. आणि तो पलटवार त्याने या षटकामध्ये केला. 2 विकेट मिळवल्या, अवघ्या 3 धावा. सामन्याचं गणित असेल आता हंसिका स्पोर्ट्स पिंपलकर समोर. 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायचे आहेत धावा 10. आयोजकांच्या द्वारे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सॉफ्ट हँड या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू प्रेशर आता कुठेतरी पाहायला मिळतं हंसिका स्पोर्ट्स पिंपलगरवरती. त्याचं कारण झाकीरचं तिसरं षटक. 11 मध्ये 9 धावा. तयार होतात गोलंदाज. फुलर लेंथ वाईड यॉर्करचा प्रयत्न. पाठीमागे विकेट किपरच्या पायाला आदळला. चेंडू डायव्हर्ट झाला तो पॉइंट मध्ये आणि अंपायरचा बाईचा इशारा येतो. गोलंदाजाने ठिकाणी कामगिरी चोख बजावली परंतु एससी रक्षकाकडून झालेली चुकी. 1 धाव देते ती हंसिका स्पोर्ट्स पिंपलगरला. चेंडू शिल्लक 10, बनवायच्या आहेत 8 धावा. सलमान या षटकामध्ये सलमान यांना आपण बघतोय. चेंडू शिल्लक आहे 10 अजूनही आणि 10 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. अवीला जेवणदान दिलंय. तो अवी सध्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला आणि ज्याच्या बॅटमधून जितक्या धावा आता येतील डोकेदुखी नक्कीच असेल कारण कॅच सोडली होती ती देखील सलमाननेच आणि त्याचा अगेन्स्ट आता आहे तो अवी. 10 मध्ये 8. ऑफ समचा बाहेर होता. ऑन ड्राईव्ह केलाय. मिड ऑनला चेस करत असताना चेंडू डीप मध्ये लॉंग ऑनला गुड फिल्डिंग. फक्त 1 रन आता मिळेल. सिंगलने धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 26 वरती. सामन्याचं गणित 9 चेंडू शिल्लक 9 मध्ये बनवायच्या 7 धावा. सलमान कमबॅक करावं लागेल. विकेट मिळवावी लागेल कारण दोन्ही फलंदाज जे स्लॉगर आहेत हरेश आणि अवी. सध्या हरेश पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला. मल्लाणीच्या विरोधात पिंपळगरमध्ये हा सामना 9 मध्ये 7. ऑन साईडला वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत येत आहे. त्या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न. उचललाय चेंडूला. गुड फिल्डिंग. एका धावेवरती समाधान मानण्यास भाग पाडला त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण बघितलं त्या ठिकाणी सकले नव्हते त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. 1 रनने धावफलक आपण बघतोय सध्या पुढे 27 वरती. सामन्यामध्ये अजूनही 6 ची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. सिली मिडॉन सध्या आपण बघतोय त्या ठिकाणी झाकीर समोर आलेले आहेत इनफिल्ड मधून. ओव्हर द विकेटने सलमान. ऑफ ट्रॅकर रायझिंग आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा. टेक ऑफ होणारा चेंडू जास्त राईज झाला आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला झाला. बॅट बाउन्स. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 28 वरती. सामन्यामध्ये अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. ज्या सलमानने कॅच ड्रॉप केली अवीची तर अवीला बाद करावं लागेल सलमानला त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी डॉट बॉल हाताळावे लागतील. फुल टॉस होता. फ्लिक केलाय स्क्वेअर लेग मध्ये. हा चेंडू मिसफिल्ड थोडीशी. फर्स्ट रन हळूवार पद्धतीने या ठिकाणी कंप्लीट करतात. सो सेकंड रनचा या ठिकाणी प्रयत्न त्यांनी केलाच नाही. 1 रनने धावफलक पुढे 29 वरती. 4 धावसंख्येची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत. त्यात आपण बघितले तर 7 चेंडू 4 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आहे. आतापर्यंत या षटकामध्ये सलमानने धावा किती खर्च केल्या तर त्या 5 धावा, ज्यामध्ये 1 व्हाईट बॉल, 1 लेग बायस, 3 सिंगल. 4 ची गरज आहे 7 चेंडूंमध्ये. स्ट्रायकिंग एंडला हरेश. अगेन्स्ट आहे त्याचा सलमान. तयार होतो कॉमेंट्री बॉक्स कडून. ओव्हर द विकेट. फुल टॉस होता. मोठी कडा आहे. पाठीमागे चाललाय त्या ठिकाणी हा चेंडू सिली पॉईंटच्या दरम्यान पाहायला मिळाला. सिंगल मिळते. षटक 4 संपन्न होत आहेत. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत ते एकंदरीत 30 या आकड्यावरती. सो अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे. या स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी आहे. विकेट टॉसला तितकं महत्त्व नाहीये. तुम्हाला धावा पूर्णपणे
चेस कराव्या लागतील. सो 3 धावसंख्येची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते 6. अटाळी टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी आणि त्यांच्या विरोधात रिपोर्ट करायचा, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. टीम अटालीचे कॅप्टन. धावसंख्या सध्या झालेली आहे 30. या सामन्यामध्ये 3 धावसंख्येची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 6. पाण्यासोबत पॅव्हॅलियनमधून कुठेतरी एक स्ट्रॅटजी प्लॅनिंग घेऊन आलेले आहेत त्यांचे त्या ठिकाणी प्रीतम. सो इथे आता ती रणनीती कशा पद्धतीने त्या रणनीतीची अंमलबजावणी करण्यात येईल, तिला इम्प्लिमेंट करण्यात येईल. अवी एक जीवनदान मिळालंय त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत. हरेश दुसऱ्या बाजूने खेळतोय, त्याच्या बॅटमधून देखील 3 धावा. हे विसरून आता 3 धावसंख्येची अजूनही गरज आहे ती या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या हंसिका स्पोर्ट्स पिंपलघर या संघाला. निर्णायक षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळतात ते रोशन. मल्ल्यानी संघाचं भवितव्य त्याच्या हातामध्ये हा चेंडू नसून करंट 6 मध्ये 3. जरी धावसंख्या त्यांनी कमी उभारली असली तरी गोलंदाजांनी हा सामना मोठा बनवलाय. या डावामधलं पहिलं षटक जे इकॉनॉमिकल राहिलं असतं, जाकीरचं 17चं षटक राहिलं ते कदाचित 10 ते 12चं असतं तर या धावा तुम्हाला कुठेतरी जास्त पाहायला मिळाल्या असत्या. स्ट्रायकिंगला पाहायला मिळतात हरेश. सामन्यामध्ये 6 चेंडू 3ची गरज आहे. रोशन पहिला चेंडू घेऊन शॉर्ट रनने पाहायला मिळतात ओव्हर द विकेट. पायावरती आदळ ऑफस्टंपचा बाहेर होता, दाखवता त्या ठिकाणी अंपायर. सो अपील करण्यामध्ये वेळ गेला आणि त्या वेळामध्ये एक चोरटी धाव पाहायला मिळाली. अवी आणि हरेश पूर्ण करतात. सिंगल 31 वरती धाव फलक 2ची अजूनही गरज, त्यासाठी चेंडू शिल्लक 5. साजिद रईस सध्या पाहायला मिळतात यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये. थोडं स्पीडअप करायचं आहे. येस, यानंतर आम्हाला एकंदरीत अजूनही 5 सामने कव्हर करायचे आहेत. आज 10चा लॉट आहे, 10चा पोल आहे. सो आम्हाला 9 सामने या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. सध्या आपण बघतोय तर मकर संक्रांतीनंतर दिवस वाढतो, परंतु सध्या हे सामने आम्हाला 6च्या आतमध्ये कव्हर करायचे आहेत. सो त्याच कारणास्तव आम्ही या सूचना करतोय. दोन्ही संघांना या सूचना असतील. 5 मध्ये गरज आहे ती 2 धावसंख्येची. फुल टॉस ऑन साइडला अटेम्प्ट केला एमएस स्टाईलने. हा सामना होतोय फिनिश. स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय. अवीचा फटका, अवीचा झेल सोडला त्याने हा सामना संपवला. एखादी छोटीशी चुकी तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर कशी काढू शकते त्याचं ज्वलंत उदाहरण दिलं. त्या अवीने जेल सोडल्यानंतर टोकटोकून बॅटिंग केली आणि इथे 2 धावसंख्येची गरज असताना 5 चेंडूंमध्ये आलेला हा षटकार हंसिका स्पोर्ट्स पिंपलघरला या स्पर्धेमध्ये विजयाचं खातं उघडून देतोय. हार्दिक अभिनंदन. 8 लग टीम बल्ल्याने खूप चांगला संघर्ष केला. गोलंदाज झाकीरचं मनापासून कौतुक करेन, कारण त्याने पहिल्या षटकामध्ये 17 खर्च केल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा आला आणि त्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा 2 विकेट मिळवले. गोलंदाज मी इम्रानचं कौतुक करेन, सलमानचं देखील. या षटकामध्ये रोशनच्या फक्त 3 धावा होत्या. तो सामना त्यांना गमावला. आमच्या